नमस्कार मित्रांनो. राज्यातील लाखो शेतकरी ज्या निर्णयाची अनेक महिन्यांपासून वाट पाहत होते, त्या कर्जमाफीबाबत आता एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. कर्जमाफीचा जी जाहीर झाला आहे. पात्र आणि अपात्र शेतकऱ्यांसाठी निकष देखील स्पष्ट करण्यात आले आहेत. पण आता सर्वात मोठा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात आहे, तो म्हणजे कर्जमाफीची रक्कम खात्यात नेमकी कधी येणार, नवीन पीक कर्ज कधी मिळणार, प्रोत्साहनपर अनुदान कधी जमा होणार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया कशी पार पडणार. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अनेक शेतकऱ्यांना आधार व्हेरिफिकेशन, केवायसी, फार्मर आयडी, ऑडिट प्रक्रिया आणि लाभार्थी यादी याबाबत मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे. मित्रांनो, यापूर्वी देखील आपण कर्जमाफीशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केलेली आहे. 2 लाख रुपयांवरील कर्जाचे काय होणार, 2 लाखांच्या आतील कर्जमाफी कशी मिळणार, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान कसे मिळणार, OTS योजनेचे स्वरूप काय असणार, तसेच 2016-17 मधील जुन्या थकीत कर्जांचे काय होणार याबाबत आपण वेळोवेळी माहिती घेतलेली आहे. आता शासनाकडून निकष जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू होत आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका असणार आहे ती फार्मर आयडीची. मित्रांनो, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये अनेक बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे आधार लिंकिंग, फार्मर आयडी पडताळणी आणि संबंधित माहिती संकलन करण्याचे काम करण्यात आले होते. त्यावेळी अनेकांना या प्रक्रियेचे महत्त्व हे समजलेच नव्हते. पण आता कर्जमाफीच्या अंमलबजावणीमध्ये हाच फार्मर आयडी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण शासनाला खात्री करायची आहे की ज्याच्या नावावर जमीन आहे तो प्रत्यक्ष खातेदार शेतकरी आहे, त्यालाच कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे. त्यामुळे फार्मर आयडीच्या माध्यमातून संबंधित शेतकऱ्याची शेतजमीन, खातेदारी, कर्ज खाते आणि इतर आवश्यक माहिती पडताळली जाणार आहे. मित्रांनो, निकष जाहीर झाल्यानंतर आता पुढील टप्पा सुरू झाला आहे, तो म्हणजे कर्ज खात्यांचे ऑडिट. यापूर्वी देखील आपण माहिती घेतली होती की निकष जाहीर झाल्यानंतर साधारणपणे 10 ते 15 दिवसांच्या कालावधीत सहकार विभागाच्या माध्यमातून सर्व कर्ज खात्यांची तपासणी केली जाणार आहे. या तपासणीमध्ये अनेक बाबी पडताळल्या जाणार आहेत. संबंधित खाते खरोखरच शेतकऱ्याचे आहे का, खाते वैयक्तिक स्वरूपाचे आहे का, ते कोणत्याही संस्थेचे किंवा इतर घटकाचे नाही ना, प्रत्यक्ष लाभार्थी शेतकरी आहे का, अशा सर्व बाबींची पडताळणी केली जाणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी याद्या ह्या अंतिम केल्या जातील. यानंतर कर्ज खात्यांचे विविध गटांमध्ये वर्गीकरण केले जाणार आहे. पहिला गट असेल जुन्या थकीत कर्जाचा, दुसरा गट असेल 2 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या खात्यांचा, तिसरा गट असेल 2 लाखांच्या आतील कर्ज खात्यांचा आणि यानंतर 2019च्या कर्जमाफीमध्ये समाविष्ट झालेल्या प्रकरणांचे स्वतंत्र वर्गीकरण केले जाणार आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर अनुदानाची स्वतंत्र यादी तयार केली जाणार आहे. अशा प्रकारे 5 ते 6 वेगवेगळ्या गटांमध्ये सर्व लाभार्थ्यांचे वर्गीकरण करण्यात येणार आहे. मित्रांनो, या सर्व याद्या तयार झाल्यानंतर त्या संबंधित बँकांकडे पाठवल्या जातील. आता इथून पुढे सुरू होईल केवायसी आणि आधार पडताळणीची प्रक्रिया. अनेक शेतकरी विचारत आहेत की कर्जमाफीसाठी केवायसी का मागितली जात आहे. तर मित्रांनो, कर्जमाफीच्या अंतिम टप्प्यात लाभार्थी शेतकऱ्याची ओळख निश्चित करण्यासाठी आधार व्हेरिफिकेशन आणि बायोमेट्रिक पडताळणी केली जाणार आहे. याच प्रक्रियेला अनेक जण कर्जमाफीची केवायसी असे म्हणत आहेत. ज्याप्रमाणे प्रोत्साहनपर अनुदान मिळवताना केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागत होती, त्याच पद्धतीने कर्जमाफीसाठी देखील पात्र शेतकऱ्यांची पडताळणी केली जाणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर
प्रोत्साहनपर अनुदानाच्या रकमा या थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. तर कर्जमाफीची रक्कम संबंधित बँकांच्या कर्ज खात्यामध्ये जमा केली जाईल. म्हणजेच शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची रक्कम शासनाकडून बँकेला दिली जाईल आणि संबंधित कर्ज खाते नियमित करण्यात येईल. सध्या उपलब्ध माहितीनुसार 20 जून पर्यंत ऑडिट, पडताळणी आणि लाभार्थी याद्या अंतिम करण्याचे काम पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यानंतर आचारसंहिता संपल्यानंतर पुढील प्रक्रिया वेगाने सुरू होऊ शकते. तथापि मित्रांनो, या संपूर्ण प्रक्रियेमध्ये शासनाकडून काही बदल, सुधारणा किंवा शुद्धीपत्रक जारी झाले तर त्याचा परिणाम वेळापत्रकावर होऊ शकतो. अशा परिस्थितीत बँकांना पुन्हा काही प्रक्रिया पार पाडाव्या लागू शकतात आणि त्यातून काही विलंब देखील होऊ शकतो. म्हणूनच सध्या KYC, आधार व्हेरिफिकेशन, फार्मर ID आणि लाभार्थी पडताळणी या सर्व गोष्टींकडे शेतकऱ्यांनी गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. मित्रांनो, कर्जमाफीची प्रक्रिया आता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या टप्प्यात प्रवेश करत आहे. पुढील काळात शासनाकडून किंवा सहकार विभागाकडून जे काही नवीन अपडेट्स येतील त्याची माहिती आपण वेळोवेळी जाणून घेत राहू. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या खबर लाईट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.